ह्यो भोपळा म्हणजे सेंद्रिय खतापासून तयार झालेला, त्यामुळं खायला पण मस्त बाकी त्याचं कालवण लागल. तर चालली बाणाची तयारी आता. ह्यो भोपळ्याचं कालवण करायची. बारीक चिरून घेणार आहे आता. मुगाची डाळ किंवा हरभऱ्याची डाळ, नाही तर मग अखंड मूग घातलं तरी मस्त होतो. मुगाची डाळ भिजाय घातली. बिराजे पण पाट आणला. धुलाय का चांगला? जड मांदळ आहे पुन्हा करत डोकं. नाही मस्त काम केलं दाजीने. लाडू दिवाळी झाली की खाऊ वाटते. संपून गेलं मग लयच खाऊशी वाटत नाही. चविती बोंजी तरी आणावायच. काय बोंजी पण संपली मग जा दीपा पण घेऊन आपाला. आता शेंगदाणा जरा भाजून घेते वाटायला. आता तेल चांगलं गरम झालं, जिरे टाकून घेते. जिरे तडतडले की त्याच्यात टमाटर टाकते. टमाटर चांगलं तळून घेतलं. मसाला घेतल्यात आहे. अर्धा चमचा हळद आहे, 1 चमचा दाणा पावडर आहे आणि अर्धा चमचा लाल काश्मीरी पावडर आहे, मिरची पावडर. परत 1 चमचा गोडा मसाला आहे, 1.5 चमचा आपला घरचा मसाला आहे तिखट. ते टाकून घेते आता. सगळं मसाला टाकून घेतलं. चांगला मसाला तळून घेतला. आता ह्यात चिरलेला दुध्या भोपळा टाकून घेते. बिराजी पण चालली मस्त बाकी बुंदी खायची. बुंदी आता चांगली लागते नाही का? मुरलेली लागते. बिराजी पण दूध घालून आला आता गावातनं. चवी प्रमाण मीठ टाकून घेते आता. मीठ टाकलं की भोपळ्याला पाणी सुटणार. दुधी भोपळ्याला दुधी भोपळा म्हणजे आमच्या पाण्या वगैरे शिजवून त्याचं कालवण बनवलं ना तर लय भारी खायला लागतं. बरोबर ना. ह्याला बाटली भोपळा पण म्हणतात ना. म्हणतात ना. मुगाची डाळ मी भिजाय घातली होती. आता त्याच्यात टाकून घेते. लवकरच पाण्यात भिजाय घातलेली मस्त भिजली. झाकण ठेवून पाणी त्याच्या ओतून घेते आणि वाटून घेणार आहे. भाजून घेतलेला खोबरा पहिल्यांदा टिचून घेते.
शेंगदाणं लसूण ते वाटून घेते. लसणाच्या 2 कुड्या सोलून घेतल्या ते आणि शेंगदाणं येतं तर ते एकत्रच असं मस्त वाटून घेणार आहे. चांगलं आता बारीक वाटून घेतलं. वर पाणी ठेवलं तर आतमध्ये पाणी सुटलं मस्त असं भोपळ्याला. एकदम बारीक जाळावर शिजून देणार आहे त्याला. आता बारीक जाळावर शिजलं तरच पाणी सुटतं. गरम पाणी वर ठेवलेलं थोडस 1 कप भर ओतून घेतलं ह्याच्यात. आता ते ह्याच्यात ओतून घेते दुधी भोपळ्यात. त्याच्यात पाणी मी फक्त 2 कप लिटरले वापरले आता त्या वाटणाला. झाकण मी चांगलं ठेवून त्याला 10 मिनिटं शिजून देणार आहे. शिजलाय झाका पण थोडासा त्याच्यात वाटण घालून पण शिजून द्यायला लागतं ते वाटणासहित. मस्त बाकी बाणाने आता कोथिंबीर पण आली वावरात. आता कोथिंबीर टाकून घेते आणि जरा हलवून आता खालीच उतरून घेणार आहे. कालवण दुध्या भोपळ्याचं तयारच झालं. तर आता पोरांचं चाललंय झाडांना पाणी घालून घ्यायचं. इथं गायांचं आम्ही म्हणजे शेड धुतो गोठा आणि मग ते पाणी एका टाकीमध्ये जातं आणि मग त्या टाकीतनं झाडांना जोडांना पाणी घालायचं. हे चाललंय पोरांचं काम. तर इकडं बाणायचा चाललाय स्वयंपाक. मस्त बाकी बाजरीच्या भाकरी चालल्या आतमध्ये वाड्यामध्ये. आता वाडा हे लोटून घेतला आणि चाललंय बाकीचं काय नाही काय काम. आता वाडा पण कोकणाला जायचा आहे पण ह्या वर्षी आपला वाडा म्हणजे ट्रॅकने जायचा आहे. त्यामुळं थोडा उशिराच ह्या वर्षी निघलोय आम्ही. कारण गाडीवाल्याला पण पुढच्या ऑर्डर येतात त्यामुळं मग थोडा उशीर लागतो या. जायचं म्हणलं तर 15 दिवस लागते या. आणि मग दिवस पण जास्त झाले ह्या वर्षी. पाऊस पडत होता परत आपल्या घराची वास्तुक शांती पण होती. तर सोनाचं चाललंय आता दार काढून घ्यायचं दुधू गायांचं. ही गावाकडची सकाळ अजून काही दिवस उगावला नाही. तर सकाळच्या बरे मस्त बाकी आंघोळ पांघोळ करून घेतल्याने चाललंय बाकीचं काम. आपल्या घराची वास्तुक शांती पण आताच झाली. थोडा म्हणजे वाड्याला आता उशीरच झाला त्यामुळं मग ह्या वर्षी आपला वाडा ट्रकने जायचा आहे. आता हेतली मेंढर शिरड घेऊन खोरला जायचं तिकडं मराठीवर आणि मग किसन अर्चना बाणाय आम्ही जाणार आहे कोकणाला. बेराजी दादा पण येणार आहे मेंढर घालू लागायला. तर झालं सुला दूध काढून हे सकाळच्या बरी सगळी तयारी करावी लागते. बाणायचा चाललाय स्वयंपाक. आईचं चाललंय इकडं पोहरांना या आंघोळ्या घालून घ्यायच्या. ते आई पाणी तापवलं इथं बाहेर चुली आणि ह्याच्यावर पाणी तापवून घ्यायचं. म्हैस पण येईल. म्हशीला किती निघलं तुला? हा कशी भरून निघली ना. ह्या वर्षी आई वाड्याला उशीरच झाला ना आपल्या. 15 दिवस लेट झालं म्हणायचं. 15 दिवस हा ना म्हणजे 15 दिवस झालं. नाही गेल्या वर्षी लय लवकर गेलतो आपण. गेल्या वर्षी म्हणजे नवसंडीतच गेलो होतो म्हणायचं. देवीचं गट बसलं त्या टायमालाच गेलतो ना. हा काय म्हणते बाण आहे माझं. तिला प्यायचंय दूध. हा आता सुलाने दूध काढलं आणि चाललंय मांजरीचं अगदी ताज्या ताज्या दुधावर तावा मारून घ्यायचं. आता जरा बारकाली कुकरी पण इथं कुकरीने करड त्यांना पण दूध पाजावं लागतं सकाळचं बाटलीने. आता बाणाने मस्त बाकी भाकरी करून घेतल्या बाजरीच्या आणि आता कुकरी काय सकाळी लवकर काय पाजली उठल्या आणि जी मोठाली इथं त्यांना परत पाजावं लागतं. सागरने पण आता मस्त बाकी आंघोळ केली आणि चालला आयचा त्याला पोषक चढवायचं. होय सागर पोषक चाललाय काय तुझा. हा
मग बिराजी आता काय आहे काम डोक्यात? पाऊस सकाळच्या नंतर झाला हा सगळं गेलं. हा ना, पाऊस आला की थोडस चिडचिडच होती हा. कधी पाऊस कधी पाणी, काय शेतकऱ्याला पण कायम त्याचा विचार करायला लागतोय. मग सागर घातले ना कपडे? आता कुठं चालला? हा मेकअप असेल नाही काय? आता गवळी पण जा दूध घालायला बिराजी. तर तुला सगळं ते आपलं पॅक करून द्यायचं केंड ही. पारडाला चालले बाटलीने पाजून घ्यायचं. पारडाला असं बाटलीने पाजतात ना? आईला पिता येत नाही ना तिच्या? आईला पिता येतं पण ती सवय लागल्यावर मग मोठं झाल्यावर मग ते जमत नाही ना. तर म्हशीचं पारडू आहे, म्हशी येईल या. चुलाकडं गायाचं दूध काढायचं, त्यांना खाया घालायचं, हे सगळं काम असतं. तर चालले मस्त बाकी दुधाला पारडाला दूध पाजून घ्यायचं. म्हशीचं पारडू, गायचं वासरू, घोडीचं शिंगरू, हरणाचं पाडास, वाघाचा बछडा, हे असे म्हणजे बारक्या जे गोंडस प्राणी असतील त्यांची नावं घेतली जातात. तर आता हे गोंडसच आहे म्हशीचं पारडू. पोरं पण आता खेळायला निघालते. लवकर आहे बिराजय. कसं काय झालं तुझं वापरायचं कालवण? मस्त झाले. एकच नंबर झाले आजचं कालवण. दूध आहे भोपळ्याचं. लयच भारी झाले. पोरं आता गेले ते खेळायला. त्यांना काय आता थोडेफार दिवाळी राहिली या, परत बुंदी पण आहे, त्यामुळे सकाळची खाते ते जाते तिकडे देवळात खेळायला तिकडे.